मित्रांनो, सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हे जे बेल आयकॉन आहे वरचं ऑलमध्ये इथे जाऊन आपण क्लिक करू शकतो. म्हणजेच सर्व जे पण व्हिडिओज असतील त्या व्हिडिओचे तुम्हाला अपडेट्स वेळेवर मिळत राहतील. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ असणार आहे की आपण याच्या अगोदर कुसुम योजनेसाठी अर्ज करायचो, कुसुम सोलर योजनेसाठी. पण आता आहे नवीन योजना आलेली आहे, मागेल त्याला सोलर पंप. आणि अर्ज कसा करायचा आहे, त्यासाठी काय काय कागदपत्र लागतील आणि त्यासाठी पात्रता काय आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला आज मी याच्यामधून सांगणार आहे मित्रांनो. तर पाहूया मित्रांनो आपल्याला काय करायचं आणि कशा प्रकारे अर्ज आपल्याला भरायचा आहे. तर सुरुवातीला मित्रांनो आपल्याला महाडिस्कॉम वरती वरती महाडिस्कॉम सर्च करायचंय. महाडिस्कॉम तुम्ही जेव्हा सर्च करता तर महाडिस्कॉम सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक पान ओपन होईल. इथे बघा त्यांनी दिले सुरुवातीला जाहीर सूचना काय की कृपया नोंद घ्या, महावितरणचे टोल फ्री क्रमांक तसेच मिस कॉल क्रमांकामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. नवीन टोल फ्री नंबर हे आहेत मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही याच्यावरती कॉल करू शकता. आणि जर तुमचा वीज पुरवठा खंडित झाला असेल तर या नंबरवरती कॉल करून तुम्ही तक्रार नोंदवू शकता. बरोबर. यानंतर मित्रांनो इथे बघा 3 प्रकारच्या गोष्टी आहेत: ग्राहक, पुरवठादार आणि कर्मचारी सुविधा. यामध्ये मित्रांनो आपल्याला करायचे यामध्ये आपल्याला काय करायचंय, ग्राहकवरती क्लिक करायचंय. आपण ग्राहकवरती क्लिक करतोय. ग्राहकवरती क्लिक केल्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे पेज ओपन होतील. दूत एक्सेस यामध्ये बघा ग्राहक सेवा, स्वयंसेवा आहे, ग्राहक नोंदणी करू शकता किंवा जे सर्व गोष्टी तुम्ही स्वतः नवीन वीज जोडणी, भार बदलाची मागणी, नावात बदल, पत्ता दुरुस्ती, या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता. बरोबर. यानंतर मित्रांनो इथे बघा अर्जाची सद्यस्थिती, जे तुम्ही अर्ज केलेले आहेत त्यामध्ये सद्यस्थिती काय आहे ते तुम्ही पाहू शकता मित्रांनो. इथे सौर रूफटॉप पण आहे, पण आपल्याला आपण काय करतोय जे वॉटर पंप आहेत त्यासाठी आपण पाहणार आहोत आता. तर इथे बघा सर्व प्रकारच्या गोष्टी मित्रांनो इथे दिलेल्या आहेत. बरोबर. यानंतर इथे काय करायचं, खाली इथे दिसेल तुम्हाला नवीन वीज जोडणीसाठी अर्ज, अक्षय ऊर्जा पोर्टल, सोलर ऊर्जा, वीज देयक तपशील, ऑनलाईन तक्रार नोंदी, या सर्व गोष्टी आहेत. पण आपल्यासाठी मित्रांनो दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत: एक नवीन वीज जोडणीसाठी अर्ज आणि अक्षय ऊर्जा पोर्टल. त्यामध्ये मित्रांनो नवीन वीज जोडणीसाठी अर्ज यावरती आपण क्लिक करतोय. तिथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक नवीन पेज ओपन झालंय. दिसतंय तुम्हाला सर्व A1 अर्ज वगैरे फॉर्म भरण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत त्यांनी A1 अर्जाच्या. यानंतर मुख्य पान, नवीन सदस्य नोंदणी किंवा या सर्व गोष्टी, नवीन जोडणी तक्रार नोंदवणे, सुरक्षा ठेव, किंवा इथं खाली ऑप्शन दिले बघा त्यांनी, पैसे भरून कृषी पंप प्रतीक्षा यादीमध्ये प्रलंबित ग्राहकांनी कृषी पंप विद्युत जोडणीऐवजी सौर कृषी पंप घेण्यास संमती देण्यासाठी येथे क्लिक करावे. तर यावरती आपण इथे क्लिक करू शकता मित्रांनो. इथे बघा नवीन आपल्याला पैसे भरायचेत, नवीन कनेक्शनचे, सौर रूफटॉपचे नाव बदलायचे वगैरे, या सर्व गोष्टी तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो. राईट. इथे सर्व गोष्टी केल्यानंतर तुम्हाला इथे बघा इथे ऑप्शन दिले जातात. सामान्य माहिती, तुम्हाला कशासाठी नोंदणी करायची, तुम्ही कृषीसाठी नवीन नोंदणी करू शकता. यानंतर मित्रांनो इथे कृपया शेतीपंप वीज पुरवठ्यासाठी खालीलपैकी पर्याय निवडा. यामध्ये नवीन अर्जाची नोंदणी करायची. तुम्हाला किती HP चा पंप पाहिजे, जमिनीनुसार तुम्हाला कमी जास्त HP चा पंप भेटेल मित्रांनो. आपण 3 HP करूया. ज्यांची जमीन 1-2-2.5 एकरच्या आसपास आहे त्यांनी 3 HP चा सफिशियंट आहे. ज्याची 3 एकर किंवा 3 एकरपेक्षा जास्त असेल त्यांनी 5 HP चे तुम्ही करू शकता. इथे आपण करूया सबमिट. सबमिट केल्यानंतर मित्रांनो इथे बघा आपण कृषी पंपासाठी अर्ज करीत आहात याची खात्री करा. ओके, डन केलं आपण. यानंतर इथे पारंपरिक वीज पुरवठा आणि सौर ऊर्जा. आता सौर ऊर्जावरती जेव्हा क्लिक करतोय आपण, 2 कुसुम योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना येत आहे. आता कुसुम योजनेवरती क्लिक करतोय तर आपल्याला काय होतंय, नवीन पेज डायरेक्टली ओपन होतंय. पण इथं काय 3, 5 आणि 7.5 HP चे जे पंप आहेत त्यांची नवीन अर्ज स्वीकारणे सद्यस्थितीत काय बंद आहेत. बरोबर. तर आपल्याला काय करायचंय मित्रांनो, इथे फक्त पारंपरिक ऊर्जा करायचंय. इथे 4 नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे मित्रांनो. बघा, पारंपरिक वीज पुरवठ्यासाठी येणारा एकूण खर्च सुरुवातीला स्वतः करून, म्हणजे सुरुवातीला आपण स्वतः खर्च करतोय, आणि प्रत्यक्ष खर्च व 600 मीटर अंतरापर्यंतच्या पायाभूत सुविधेसाठी लागणारा खर्च यापैकी कमी असणाऱ्या खर्चाचा परतावा मिळेल. बरोबर. इथे आपल्याला क्लिक करायचं. किंवा वर बघा, पारंपरिक वीज पुरवठ्यासाठी येणारा प्रत्यक्ष खर्च मी ना परतावा तत्वावर स्वतः करण्यास तयार आहे. म्हणजे तुम्हाला परताव्याची गरज नाहीये, तुम्ही स्वतः करू शकता असं त्यांचं म्हणणं आहे. 2 नंबरचा आहे पारंपरिक वीज जोडणीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद शासनातर्फे अथवा महसुली जमा रकमेनुसार उपलब्ध कृषी आकस्मिक निधीमधून होईपर्यंत मी प्रतीक्षा करेन. यापैकी तुम्हाला 3 नंबरचं निवडायचं आहे. आणि इथे तुम्हाला आम्ही अटी व शर्तीची सहमत आहोत इथे करायचंय सबमिट. आता सबमिट केल्यानंतर मित्रांनो इथे वर दिले त्यांनी की जे तुम्ही खर्च आहेत यापैकी खर्च जो आहे तुम्हाला तो परतावा मिळेल. ओके केलंय.
ओके केले. यानंतर इथे वैयक्तिक असेल किंवा संघटना असेल, वैयक्तिक असेल तर वैयक्तिक करू शकता तुम्ही. वैयक्तिक केलं मी. वैयक्तिक केल्यानंतर आणि संघटना केला तर वैयक्तिक करू शकतो आपण. वैयक्तिक करून तुम्हाला इथे वैयक्तिक केल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल मित्रांनो. ते पेज ओपन व्हायला थोडासा प्रॉब्लेम येतोय. तर आपण वेट करूया. वैयक्तिक आणि संघटना यावरती प्रॉब्लेम येतोय. तर वैयक्तिक करून आपल्याला पुढच्या गोष्टीसाठी एक पेज ओपन होईल. त्या पेज कसं असेल ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. वैयक्तिक वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला एक पेज ओपन होईल. यामध्ये अर्जाची तारीख आहे. जीएसटी क्रमांकची गरज नाहीये मित्रांनो. इथे अर्जदाराची सविस्तर माहिती म्हणजे इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचंय. जे पण नाव असेल XYZ आपण टाकूया तिथे. एक्स हे आडनाव मध्ये आडनाव टाकायचे आणि लास्टला सॉरी मध्ये नाव टाकायचे वडिलांचं, शेवटला आडनाव टाकायचं. यानंतर मित्रांनो इथे इथे माहिती टाकलेली आहे. यानंतर अर्जदाराची वर्गवारी ओपन असेल तर ओपन, ओबीसी, SC, ST चारपैकी एक तुम्ही निवडू शकता. इथे आपण ओपन करूया. किती एक मेल वरती करायचे. मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. वर्गीकरण मध्ये मित्रांनो जनरल किंवा तुम्ही या कॅटेगरीमध्ये जे असताल त्यामध्ये टाकायचे. जनरल करूया आपण. ग्राहक क्रमांक जो जवळचा ग्राहक क्रमांक असेल मित्रांनो तो ग्राहक क्रमांक तुम्हाला तिथे टाकून घ्यायचा आहे. ते कंपल्सरी आहे. तुम्ही XYZ आपण टाकू शकतो मित्रांनो. आता जो किती अंकी नंबर आहे तो नंबर तुम्हाला म्हणजे शेजारचा जो ग्राहक असेल तुमच्या शेजारचा शेतकरी आहे शेतकऱ्याचा रजिस्टर नंबर आपल्याला टाकायचा आहे मित्रांनो. 12 अंकी नंबर असतो मित्रांनो तो. तर आपण काय केलंय 1 ते 9 1 2 3 4 5 6 7 8 7 8 9 10 11 12 या क्रमाने नंबर टाकलेला आहे. इथे तुम्हाला गट नंबर टाकायचा आहे मित्रांनो. आता इंटर व्हॅलिड लाईव्ह कन्झ्युमर नंबर इथे मी तुम्हाला दुसरा नंबर टाकून दाखवतो. कोणता पण तुम्ही नंबर टाकू शकता. इथे तुम्हाला हिस्सा नंबर म्हणजे काय की तुमचा गट नंबर जो आहे तो टाकायचा आहे. तुम्ही काही पण रॅन्डमली टाकू शकता जो तुमचा गट नंबर असेल ते. क्षेत्र टाकायचंय तुमचं किती एकर आहे हेक्टर आहे ते टाकायचं तुम्हाला. 1.2 टाकूया आपण. जागेची खूण जी असेल ते टाकायचे. इथे जिल्हा निवडायचा मित्रांनो आपल्याला. इथे तालुका निवडायचा आहे. इथे गाव आणि इथे पिनकोड. यानंतर मित्रांनो भ्रमणध्वनी म्हणजे तुमचा मोबाईल नंबर जो असेल तो आपल्याला इथे टाकायचा आहे. अर्जदाराचा रहिवासी पत्ता इथे तुम्ही करू शकता की कृषी पंप व घराचा पत्ता सारखा असल्यास इथे क्लिक करा. ऑफकोर्स तुमचा पंप सेमच असणारे पत्ता तर इथे क्लिक करायचा आहे. यानंतर मला गो ग्रीन सर्व्हिसची निवड करायची आहे. होय किंवा नाही तुम्ही करू शकता. आता गो ग्रीन म्हणजे काय तर बघा तुम्हाला इथे त्यांनी दिलंय. गो ग्रीन म्हणजे काय कंझ्युमर विल गेट डिस्काउंट ऑफ 10 रुपीज ऑन एव्हरी इलेक्ट्रिसिटी बिल. इथे येस किंवा नो तुम्ही करू शकता. कृपया पेमेंटसाठी पर्याय निवडा. फक्त प्रक्रिया शुल्कासह तात्पुरते अंदाज शुल्क तुम्हाला जे असेल जे वाटते ते तुम्ही निवडू शकता मित्रांनो. इथे जमिनीचा प्रकार आहे. तुमची स्वतःची असेल तर 1 नंबरचा निवडायचं आहे. एकरात किती एकर मध्ये जमीन आहे मित्रांनो 3 एकर आपण निवडू शकतो 3 HP साठी. सिंचनाचे स्रोत बोरवेल असेल तर बोरवेल जे पण असेल विहीर बोल कॅनल जे असेल ते तुम्ही निवडू शकता. आणि खोली फुटामध्ये विहीर असेल तर विहीर कमीत कमी 50 फूट असेल तर तुम्हाला ते भेटू शकते. मागितलेला भार जो आहे तो 3 HP पर्यंत आहे मित्रांनो. प्लीज क्लिक हिअर फॉर लोड कॅल्क्युलेटर. तुम्ही इथं क्लिक केलं तर तुम्हाला बघा लोड कॅल्क्युलेटरचा इथे ऑप्शन आपल्याला येतोय. यानंतर दिलेल्या अटी मान्य आहेत. काय अटी आहेत त्या सर्व इथे दिलेल्या आहेत त्यांनी. ठिकाण टाकायचे तुम्हाला. आता जसं की मी बीडचं आहे तर बीडचं ठिकाण टाकतोय. आणि OTP उत्पन्न करा. OTP क्लिक करायचे. तुम्हाला हे व्यवस्थित टाकले तुम्ही तर तुम्हाला OTP तिथे येणार आहे मित्रांनो. यानंतर तुम्हाला नोंद करून घ्यायचे आणि नोंद केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट जेव्हा करताय पेमेंट नंतरच्या ज्या गोष्टी असतील ते तुम्ही मी खाली याच्या खाली नंबर टाकणार आहे. कॉन्टॅक्ट नंबर टाकणार आहे माझा. त्यानंतरच्या गोष्टी किंवा तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये कुठेही सोलर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. तुम्हाला पूर्ण प्रकारे सोलरच्या नोंदणीपासून ते तुम्हाला शेतात इन्स्टॉलेशन करण्यापर्यंतची हेल्प जी आहे जी मदत आहे ती तुम्हाला केली जाईल मित्रांनो. तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी कळत नसेल तर तुम्ही बिंदास्त या नंबरवरती कॉल करू शकता. आणि तुम्हाला जर वाटतंय की तुम्हाला पूर्ण जे कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा पूर्ण ज्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत माझ्याकडून तर तुम्ही बिंदास कॉल करू शकता. तुम्हाला त्याची बीड जिल्ह्यामध्ये सध्या तरी बीड जिल्ह्यामध्ये मी पूर्ण तुम्हाला हेल्प करू शकतो. आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असतील तर तुम्ही मला कॉल करून बाकीची माहिती विचारण्यासाठी तुम्ही बिंदास कॉल करू शकता. आणि बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला पूर्ण नोंदणीपासून ते पूर्ण जिल्ह्यामध्ये फिटिंग करायची आहे. कुठे पण सोलर फिटिंग करायचे तर तिथपर्यंतची हेल्प मदत जी आहे बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही तालुक्यामध्ये कुठल्याही खेड्यामध्ये तुम्हाला
इथून भेटेल. तर मित्रांनो, हा जो नंबर आहे खाली दिलेला, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. आणि जर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सोना एंटरप्राइजेस चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच नवीन अपडेट्स जे असतील ते अपडेट मिळून जातील. धन्यवाद मित्रांनो.